खरं तर असं की अशा पद्धतीचं नियोजन यापूर्वी कधी बघितलं नव्हतं. कारण हा एक इव्हेंट म्हणून आता त्याचं रूपांतर झालेलं आहे. पण अनेक पुरुषांबरोबर की महिलाही तितकंच सक्षमपणे या सगळ्यामध्ये उतरत आहेत. पूर्वी असं आहे की एक सर्टन पद्धतीचेच कपडे घालावे किंवा आणखीन अशा पद्धतीचं राहावं, कपाळावर कुंकू लावायला पाहिजे. पण मला असं वाटतं की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती एक कार्यक्रम होतोय, तो आपण चांगलाच मानायला पाहिजे. ही लोकसभेचं चुनाव चालू झाला त्यामध्ये ती खूप करत आहे काय बोलत. माझं म्हणणं आहे, आपण त्याला निवडणुकीचं चित्र का देतोय आपण त्याला तो एक कार्यक्रम बघूया, आपण स्पोर्ट्स याच्यामध्ये आपण त्याला मोजूया आणि त्याच्या आयोजनाबद्दल बोलूया. निवडणुकीसाठी आणखी भरपूर वेळ आहे. आमचे शिवसेना सचिव आणि मुंबई विभागीय संपर्क नेते आणि आता प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी बॉडी बिल्डर असोसिएशन तर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा या ठिकाणी ठेवल्या होत्या. आपण पाहताय किती प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याकरता सिद्धेश कदम यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. उद्यासुद्धा या स्पर्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे सुद्धा उद्या या स्पर्धेला भेट देणार आहेत. अतिशय चांगलं वातावरण आहे आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे 80% समाजकारणाचा जो व्रत आम्हाला जे सांगितलं त्याचं पूर्णपणे पालन या ठिकाणी त्यांच्या मार्फत खूप छान वाटतं, चांगलं वाटतं. आता स्पर्धा अनेक ठिकाणी लोकांनी भरवलं Ready? First quarter, turn to your right side. First quarter, turn to your right. Good night. Thank you. Next quarter, turn to your right side. Next quarter, turn to your right side. Thank you. मुंबई विभागाचे संपर्क नेते आमचे नेते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून युवा आज आपल्या राज्याच्या निवडणुकीत करणारे लोक झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण काहीच पाहिलेलं आहे, सगळेच पाहिलेलं आहे. मुख्यमंत्री सुद्धा आहे.